माझं लाईफचा टर्निंग पॉईंट म्हणजे माझे क्लास 10चे एक्झाम्स. रिलेटिव्स, टीचर्स, सोशल मीडिया हे सर्वजण माझ्या डोळ्या लावून होते की कधी फेल होती. शाळेने सुद्धा खूप त्रास दिला की काय झालं की हो रील्स, काय झालं की डान्स, काय झालं की सगळं माझ्या प्रोफेशनवरतीच येत होतं. जिथे जाईल तिथे दुश्मनच मला मिळत होते. माझा पेपर वगैरे डन झाला. बसमध्ये मला खूप मुलांनी खूप त्रास दिला. ते काय म्हणले मला बाळ डान्सर. 12-13 वर्षाच्या मुलीला आपण म्हणतो बाळ डान्सर, तो पण एवढा मोठा माणूस. तर मी स्वामींचा फोटो घेऊन जायचे बिकॉज माझ्याकडे कोण फ्रेंड नव्हतं वगैरे, मी कोणाला बोलत नव्हते. आणि असं कधी कधी तर असं वाटायचं जगूच नको, इतकं त्रास दिला मला टीचर स्टुडंट्सनी. नमस्कार सर्वांना, मी नृत्य कलाकार संस्कृत देशमुख. आणि आज तुम्ही जी माझ्या पाठीमागे फेम पाहताय, एवढं फेमस नाव पाहताय, एवढं एकदम भारी लाईफ पाहताय लक्झरियस, तर याच्या मागे सुद्धा एक बॅड स्टोरी असते आणि मला ती आज तुम्हाला सांगायची आहे. आणि तुम्हाला नक्कीच आवडेल ही स्टोरी ऐकायला. आणि याची सुरुवात कुठेतरी खूप लहानपणातच झाली आहे. तर माझी डान्सची सुरुवात अशी झाली की जेव्हा मी लहान होते ना, तेव्हा मी एक असा छोटासा स्कर्ट होता माझा मस्त, तो घालायचे, सॉन्ग लावायचे आणि सगळे घरातले असायचे आणि त्यांच्यासमोर असं डान्स करून दाखवायचे. तर मग ते खूप मला छान म्हणायचे, वाव किती छान करतेस वगैरे वगैरे. तर माझ्या मम्माला कुठेतरी असं जाणवलं की हो ही खरंच इंटरेस्टेड आहे, पुढं छान करते आहे. तर मग तिला असं कळालं की आपण हिचं करिअर करू शकतो याच्यामध्ये, कारण ती इंटरेस्टेड आहे. तर मी हळूहळू शाळेमध्ये जेव्हा ॲन्युअल डे फंक्शन असायचं तर तेव्हा मी डान्स करायचे आणि नंतर मला फर्स्ट प्राईज भेटायचं. सगळे टीचर्स मला प्रेज करायचे, प्रिन्सिपल वगैरे. तर मला तेव्हा एवढं काही कळत नव्हतं की यार काय असतं हे, म्हणजे प्राईज भेटलं तर खुश आनंदी व्हायचं. पण हळूहळू मला कळायला लागलं की मी याच्यात इंटरेस्टेड आहे आणि याच्यात मी माझं फ्युचर करत आहे आणि करणार सुद्धा आहे. सो हळूहळू कसं झालं, मी नंतर हळू माझ्या मम्माने असं नाही का स्टँड घेतलं की हो हिला करायचं आहे आणि याच्यात मीन्स तिचे दिसतं की ती इंटरेस्टेड आहे, पुन्हा ती तिचे एफर्ट्स टाकते आहे. सो तिने मला खूप सपोर्ट केला. ती मला सगळ्या शोजमध्ये न्यायची. नाही का कार्यक्रम असतात गणपतीमध्ये, देवीचे नाही का नवरात्रीमध्ये कार्यक्रम असतात, ते तिथे मला डान्स करायला न्यायची. मग तिथे मला बक्षीस भेटायचे. लोक खूप नाही का असं प्रेज करायचे, किती छान करते, एवढीशी लहान मुलगी आहे. तर मला खूप छान वाटायचं. आणि तसं तसं करून माझं कुठेतरी ऑडियन्सचं जे फेअर असतं, स्टेज फेअर म्हणतो आपण त्याला, ते कुठेतरी माझं निघून गेलं होतं. आणि नंतर हळूहळू जसं मी मोठी होत गेले तसं मी बोर्डिंगमध्ये गेले होते बिकॉज माझ्या मम्माचं कोर्स चालू होते. तर जेव्हा मी 5th माझं झालं आणि जेव्हा मी 7thमध्ये आले इकडे पुण्यामध्ये, तर मी माझ्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि तिथेच माझं करिअर स्टार्ट झालं, जे होतं इंस्टाग्रामवरती. आणि त्यातून मी रील स्टार झाले आणि मला खूप छान वाटतं की लोकांनी मला खूप सपोर्ट केला होता. आणि बट एक असतं की शाळा सपोर्ट करत नाही. मग शाळेने सुद्धा खूप त्रास दिला की एज्युकेशनमध्ये काही नाही का वर खाली झालं तर ते म्हणायचं की याच्या सगळं मीन्स हे साईड इफेक्ट्स माझ्या ऑफिशियल लाईफमुळे होत आहेत, माझ्या रील्स काढण्यामुळे होत आहेत. तर माझ्या मम्माला सारखी नाही का सामोरं जावं लागायचं. काही झालं की ते मला माझ्या मम्माला फोन करायचं की तुम्हाला यावं लागेल, हे असंच आहे आणि ही असंच करते बिकॉज ही रील्स बनवते. तर मग माझी मम्मी खूप भांडायची सगळ्या टीचर्ससोबत. तर शेवटी माझ्या मम्माने हा डिसिजन घेतला की मी स्कूल चेंज करावी बिकॉज जर एक मूल तिथे डिमोटिवेट होत आहे, जर तो स्वतःच्या कलेलाच दाबून ठेवत आहे तर ते बरोबर नाही आहे. सो तिने हा डिसिजन घेतला की आपण दुसऱ्या स्कूलमध्ये शिफ्ट करूया. तर मग तिने मला गर्ल्स स्कूलमध्ये टाकलं आणि ती स्कूल खरंच खूप छान होते. तिथे मी असं नाही का फ्रेंडली राहायचे, माझे स्किल्स दाखवायचे. पण इथे सुद्धा एक ट्विस्ट आला. मला ती स्कूल चेंज करावी लागली बिकॉज ती नवीन स्कूल होती आणि तिथे बोर्ड्स नव्हते. सो मला दुसऱ्या स्कूलमध्ये चेंज करावं लागलं आणि तिथे तर खूप स्ट्रगल्स. म्हणजे असं वाटत होतं की यार मी हे चुकीचं करते आणि हे करिअर निवडून मी चुकीचं
लाईफचं एक चुकीचं स्टेप घेतलं आहे. तर तिथल्या टीचर्स इतक्या डिमोटिवेटिंग आणि इतकं ब्ला ब्ला ब्ला, की काय झालं की हो रील्स, काय झालं की डान्स, काय झालं की मी सगळं माझ्या प्रोफेशनवरतीच येत होतं. तर हे सगळं ऐकून ना एक असं, एक तर लहान असतं, या लहान वयामध्ये आपण स्ट्रगल्स पाहिलं की एक असं फ्रस्ट्रेट होऊन जातं, कारण की हे वय नसतं इतकं ऐकून घ्यायचं, इतकं स्ट्रेसफुल सिच्युएशन हँडल करायचं. आणि तिथे माझे टीचर्स इतके भंगार होते, रिअली मी खोटं नाही बोलत. आता जर काही झालं टॉपिक, तर तिथे माझी चुकी नसेल तरी मला तिथे सामोरं जावं लागायचं. लगेच माझ्या पॅरेंट्सला बोलवायचं की हो तुमच्या मुलींनीच असं केलं. पुन्हा ज्यांची चुकी असायची त्यांच्यावर नाव नव्हतं पडत. नंतर माझे डान्स शो खूप सुरू झाले आणि मी खूप फेमस व्हायला लागले. मला लोक खूप प्रेम करायचे आणि एक फेम भेटली खूप छान मला. पण त्याच्यामुळे माझ्या स्कूलवरती खूप परिणाम पडला. स्कूलवाले खूप म्हणायचे की हॉलिडेज होतात, असं सुट्ट्या होतात, हे जमणार नाही आम्हाला. आणि नंतर माझे इश्यूज पण व्हायला लागले की बसवाले. एकदा तर काय झालं, 9th जेव्हा माझी फायनल एक्झाम होती, तर तेव्हा मी जेव्हा गेले, माझा पेपर वगैरे डन झाला, बसमध्ये मला खूप मुलांनी खूप त्रास दिला. असं कानात मीन्स माझा त्याच यस्टरडे माझा शो झाला होता डान्सचा, तर तेच गाणं बोलत होते कानामध्ये. आणि मीन्स नाही का असं माझी एकतर माझं आजारी होते मी आणि मोठ्या मोठ्याने वरडत काय होते कानामध्ये, पुन्हा चिडवतात काय. नंतर एक असं असतं की ड्रायव्हर तरी आपल्याला हे करतील की म्हणतील तिला तसं करू नका, नाहीतर तुम्हाला टीचर्स ओरडतील, तिचे पॅरेंट्स ओरडतील, असं करू नका, आपल्याला सेफली घरी पोहोचवायचं सगळ्यांना. ते काय म्हणले मला, बाळ डान्सर. विचार करू शकता, एक लहानशी मुलगी आहे, म्हणजे मी तेव्हा 12-13 वर्षाच्या मुलीला आपण म्हणतो बाळ डान्सर, तो पण एवढा मोठा माणूस. मीन्स काहीतरीचा म्हणजे एक आपण बोलतो, आपल्या तोंडातून काय येतं आपण ह्याचा विचारच करत नाही कधी. तर मग एक सपोर्ट भेटलं त्या मुलांना की हां हे ड्रायव्हर काका म्हणतात, मग आपण का थांबायचं. तर इतकं त्यांनी बोललं. आणि एकतर मी आधीच आजारी, सो मला चक्कर आली. आणि मग माझ्या माझी मम्मी नाही तिथे, माझे बाबा नाही तिथे, मला तिथे हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. आणि नंतर माझ्या मम्मीला इतका राग आला की सेकंड डेला ती स्कूलमध्ये आली आणि इतके सपोर्टिव्ह स्कूल की त्यांनी त्या ड्रायव्हरला सांगितलं तू घरी जा, नाहीतर ह्यांचे पॅरेंट्स तुझ्यावरती ॲक्शन घेतील. तर माझे स्कूल काय म्हणाले की तुम्ही ती बसमध्ये जातच का, जर तुम्हाला तिथे त्रास होतो तुम्ही ते बस सोडलं का नाही, म्हणजे तुम्ही तिथे मीन्स आमचं नाही का, जर आमच्यासोबत ते घडतंय तर आमची साईड तरी घ्यावी, नाही तर आमच्या साईडला जरा बोलावं की हे का घडलं, मुलांना सांगायला पाहिजे होतं शांत बसायला. पण नाही, ते काय म्हणतात तुम्ही बस का चेंज नाही केली, तुम्ही त्याच बसमध्ये का होतात. पुन्हा इतकं काही की तिचं स्टडीजवर पण नसेल लक्ष याच्यामुळे, आणि ती रील्स बनवते ना याच्यामुळेच हे सगळं होत आहे. जर तुम्ही ते रील्स बनवायचं थांबवलं तर तुम्हाला कोण चिडवणार नाही. हे ब्ला 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 हे ऐकून ना कुठेतरी असं झालं की डान्स हे चुकीचं आहे करियर, आणि जर हे तुम्ही करियर करणार तर मग हे ऐकावंच लागेल. आणि मग हे जे होतं ना, मग मी एक लूपमध्ये गेले की कुणासोबत बोलायचं नाही, कुणासोबत फ्रेंडशिप नाही करायचं, सगळ्यांपासून लांब राहायचं. एक आपलं नाही का एकट्याचं आयुष्य असतं असं भिंतींमध्ये कोंडलेलं, तसं जगायचं. तर कुठेतरी मी तसं जगतच होती. ते स्कूल कमी आणि ते एक वकील आणि कसं असतं कोर्टमध्ये कसं असतं वातावरण, तसंच नेहमी राहिलेलं आहे. बिकॉज स्कूल कसं असतं आपल्याला मोटिवेट करतं, भविष्यामध्ये काय करायचं तुला त्याची आवड निर्माण करून देतं, कधीच डिमोटिवेट करत नाही. तुला काय करायचं आहे, तुला सपोर्ट देतो आम्ही, तुला हे शिकवतो. तसं म्हणजे माझ्यासोबत काही नव्हतंच. मीन्स जिथे जाईल तिथे दुश्मनच मला मिळत होते. आणि असं मीन्स मला नसेलही त्यांच्यासोबत काही करायचं दुश्मनी, तरीसुद्धा नाही का आम्ही इंटरेस्टेड आहे असं. तर नाही का मीन्स टीचर तर खूप असं होतं, फ्रेंड्ससुद्धा. मी असं नाही का कोणासोबत फ्रेंडशिप या कोणासोबत बोलायचं असं कधी झालंच नाही माझं. आणि एक असं असतं की नाव बनवण्यासाठी खूप घासावे लागतं, मीन्स खूप कष्ट करावे लागतात. असं असं ऑटोमॅटिक या नाही का भेटत नाही तुम्हाला काही.
की आईत आणून दिलं तर पण तरीसुद्धा माझे खूप कष्ट कमी आहेत. माझ्या पाठीमागे माझ्या मम्माचे खूप कष्ट आहेत माझ्या पुढे आणि तिच्यासमोर म्हणजे मी काहीच नाही आहे. माझं अस्तित्वच नाही आहे असं. माझं एक फक्त असं छोटंसं खारीचा वाटा आहे आणि ती माझ्यासाठी खूप मेहनत करते आणि मला याचा खूप प्राऊड फील होतं की कोणी नसलं सपोर्ट करायला, ती आहे ना. माझे पॅरेंट्स खूप सपोर्ट करतात मला. काही झालं, ओके तू करू शकतेस, तू ट्राय तरी कर. तर हे खूप इम्पॉर्टंट असतं की आपलं फॅमिली मेंबर्स की आपल्याला सपोर्ट तरी करतात आणि म्हणजे एक असतं की एक बालपण असतं ना आपलं की नाही का, मी लहान होते, मी असं केलं तसं केलं. तर माझं तसं काही नाहीच आहे. मीन्स ज्युनियर KG लहानपणापासूनच माझं एक लाईफ स्टार्ट झालं आहे. एक रेस असते ना, नुसतं पळायचं पळायचं पळायचं, असं पाठीमागे लागलेत लोक, तशीच माझी एक रेस चालूच म्हणजे आहेच, अजूनही आहे. माझं लाईफचा टर्निंग पॉईंट म्हणजे माझे क्लास 10चे एक्झाम्स. रिलेटिव्स, टीचर्स, सोशल मीडिया हे सर्वजण माझ्या डोळा लावून होते की कधी फेल होती या ह्याच्यावर कमी मार्क्स पडतील. तर माझ्यावरती खूप मोठं बर्डन होतं की मला खूप छान मार्क्स पाडायचेच आहेत. मी क्लासमध्ये जेव्हाही जायचे ना, स्कूलमध्ये 10वीमध्ये जेव्हा माझं एज्युकेशन चालू होतं अकॅडमिक्स, तेव्हा मी स्वामींचा फोटो घेऊन जायचे. बिकॉज माझ्याकडे कोण फ्रेंड नव्हतं वगैरे, मी कोणाला बोलत नव्हते आणि असं मी खूप अशी असतात ना सायको टाईप पर्सन, तशी होते मी जराशी. असं नाही का, लोकांना बोलायला आवडत नाही, नॉन लिव्हिंग थिंग्सला बोलायचं. स्वामींच्या फोटोला नाही का असं वेडासारखं बोलत बसायचं की स्वामी प्लीज यार, सगळे त्रास देतात मला. कधी कधी तर असं वाटायचं जगूच नको, इतकं त्रास दिला मला टीचर्स स्टुडंट्सनी. नाही का, असं कधी कधी वाटायचं नाही का, मेलेलं चांगलं, कशाला उगाच स्वामींनी पाठवलं मला. असं फोटो घेऊन सारखी रडायचं सारखी. नंतर फॅमिली सुद्धा नाही मार्क्स पडले तर कॉलेज नाही, तू डान्समध्ये सुद्धा काही करू शकणार नाहीस, त्याच्यामध्ये काही लाईफच नाही आहे. पुन्हा एक असं असतं की जे कलाकार आहेत ना, त्यांच्यासाठी हे खूप आहे की नाही का, लोक सपोर्टच करत नाहीत कशासाठीच. मग म्हणजे जे पण क्लासमेट्स होते वगैरे, ते असं नाही का हेल्पिंग तर नव्हतेच. टीचर्स सुद्धा सारखी डिमोटिवेट करायच्याच मागे की संस्कृती लक्ष द्यावं लागेल, नाही तर आपण फेल आहात. मम्मीला सुद्धा म्हणायचे की तिच्यावर लक्ष द्यावं लागेल तुम्हाला, तिच्याकडे फोन असतो, फोन नसलं सुद्धा बोलायचं. आणि एक प्राऊड मुवमेंट माझ्यासाठी हा होता की क्लास 10मध्ये जे मार्क्स मी मिळवले, रात्रंदिवस वेड्यासारखं जे मी अभ्यास केलं होतं ना, ते कुठेतरी पे ऑफ झाला माझ्या रिझल्टमध्ये. मला वाटलंही नव्हतं की मी इतका अभ्यास करेल, बिकॉज मी तशी मुलगीच नाही आहे की मी इतका नाही का डोकं सगळं तिथेच असं. मी खूप एका जागेवरती मी नाही का फुल फोकसमध्ये राहू शकत नाही. तर तिथे मी खूप अभ्यास, इतका अभ्यास, सारखी 5 वाजता उठा, माझं इतकं मीन्स खूप घाण असं हे होतं की नाही का, कधी पण उठायचं, कधी पण बसायचं अभ्यासाला, लगेच रिव्हिजन मारायचं, लगेच झोपायचं, जेवायचं नाही, काय नाही. माझं केस सुद्धा गळत होते. आणि नंतर ना मीन्स जे बोलत होते ना लोक, तू फेल होशील, तुला खूप अभ्यास करावा लागेल, त्या जेव्हा तो रिझल्टचा डे होता, मला खरंच सांगायला एक असं खूप छान वाटतं. पण त्या दिवशी काय झालं, रिझल्टच्या दिवशी मला माहीतच नव्हतं रिझल्ट आहे. मी फोन असा घेतला हातात आणि नोटिफिकेशन आलं होतं की आज रिझल्टचा डे आहे म्हणून. मी गेले वेबसाईटवर CBSEच्या आणि क्लिक केलं, माझं सगळं नंबर वगैरे टाकलं, रोल नंबर. आणि मी खूप असं स्ट्रेसमध्ये होते की जर मी फेलच झाले, सगळे म्हणतात की तू फेल होणार आहेस, फेल होणार आहेस, आणि मी फेल झाले तर मला असं मी जिवंत असून सुद्धा मरून जाईल असं झालं होतं मला. खूप असं नाही का, एकदम हळूहळू चालू होतं माझं. आणि म्हटलं जर मी फेल झाली असेल ना, मी सांगणारच नाही कोणाला की मी फेल झाली आहे म्हणून. आणि जेव्हा मी ते क्लिक केलं तर एकदम असं नाही का पास असं झालं होतं, पास आहे संस्कृती देशमुख. आणि रिझल्ट इतका छान, म्हणलं 86.2% पडलेत मला. मी इतकी पागल झाले होते आणि मी एकदमच मोठ्याने वरडले. आणि मम्मा एकदम घाबरली, काय झालं. आणि एकदमच पळत तिच्याकडे गेले आणि नाही का तिला जेव्हा मी सांगितलं एवढे मार्क्स पडले,
तिला इतका आनंद झाला बिकॉज मी कमी ऐकून घेतलं असेल सगळ्यांचं, पण तिने खूप ऐकून घेतलं. आणि कुठेही तिलाच मान खाली घालावी लागली आहे माझ्यामुळे, की कुठे अभ्यासामुळे असो, स्कूलमध्ये असो. स्कूलमध्ये टीचर्स म्हणायचे की सगळं हे रील्समुळे होतंय, डान्समुळे होतंय, जर तिने सोडलं तर तिला ऐकावं नाही लागणार. आणि कुठेतरी इतकं छान वाटलं मला की सुटले या शाळेतून. एक बर्डन होतं माझ्या डोक्यावरती की ही शाळा माझा जीव घेईल एका दिवशी. आणि त्या दिवशी असं वाटलं, बापरे स्वामी, थँक्यू सो मच. या भंगार शाळेतून माझं एकदम नाही का, मी फ्री झाले आता, असं मुक्त गगनमधला पंछी झाली आहे मी. तर खूप छान वाटलं मला त्या दिवशी. आणि नंतर मम्माने ते मुमेंट सगळ्यांसोबत शेअर केलं. लोकांना सुद्धा खूप टेन्शन माझं, तू फेल होणार आहे, फेल होणार आहे. तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं एक आन्सर होतं. थोड्याच वेळात माझ्या टीचर्सचा सुद्धा फोन आला होता. आणि मी तुम्हाला जे सांगेल ना, तुम्हाला हसू येईल काय झालं. तीच टीचर होती जी मला म्हणायची फेल होईल, हिचं काही सांगता येत नाही. क्लासमध्ये सगळ्यांसमोर म्हणायची की तुझा शो होता ना, मग कशाला आलीस तू आज, इतके दिवस तुझी ॲब्सेंटी आहे, पुन्हा सारखी शोज करते, सारखी शो करते. पुन्हा नाही का सगळ्या स्टुडंटसमोर एक हॅरॅस करतात बघा, तर तसं ती मला करायचे. आणि नंतर ना ते असं फोनवर काय बोललं माहिती आहे का, लोक तर बोलतच असतात, आपल्याला नाही का त्यांना अवॉइड करायचं असतं की हे ना हे बोलतातच, आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. पण कुठेतरी त्या लोकांमध्ये त्या होत्या. आणि मला त्या दिवशी मम्मा बोलत होती आणि मी हसत होते कोपऱ्याला तिथे बसून की यार ह्याच होत्या त्या लोकांमधल्या, की हेच ते बोलत होते की नाही हे करू नाही शकणार, काय असतं डान्सरचं आयुष्य, काय कधीतरी शो येतो, काय ह्यांचं लावणीमध्ये काय आहे, स्कोप नाही आहे, कसला डान्स करायचा आहे, काय गाण्यांवरती काय नाही आहे ह्यांचं लाईफ. तर त्यांच्यासाठी हे खूप एक मोठं उत्तर होतं माझं की ना मी सगळं काही करू शकते. तुम्हाला जे तुम्ही स्वप्नात विचार करू शकत नाही ना, ते मी अचीव करू शकते. आणि एक एक सिम्पलसा मी त्यांना ट्रेलर दाखवला. आणि पिक्चर तर खूप मोठा आहे माझा, आणि खूप लाईफ तर खूप मोठी आहे माझं. एक नाही का घोडा असतो ना, ते खूप मोठी रेस असते, तसं आहे माझं. आणि खूप अचीव करायचं आहे मला, हे काय आत्ता मी थांबणार नाही आहे. तर असंच मला सपोर्ट करत जा. धन्यवाद. तर मला ही स्टोरी शेअर करण्याची संधी दिली आहे ग्रेट टॉक्सनी, आणि मी त्यांचे खूप आभार मानते. खूप छान आहे त्यांची टीम, आणि धन्यवाद.